राजकारण हे केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातच घडतं असं नाही. अनेकदा सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सुरू असलेलं राजकारण आणि त्यांच्यातल्या कोल्ड वॉरच्या घटना समोर येतात आणि चर्चा सुरू होते. कालपासून अशाच एका कोल्ड वॉरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विषय आहे नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण न मिळाल्याचा. ठाण्याचे पालकमंत्री असूनही नवी मुंबईतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांना न मिळाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि चर्चेला सुरुवात झाली. पण ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगत शिंदेंनी हा विषय लांबवण्यात आपल्याला रस नसल्याचं दाखवून दिलंय. बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावर मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं. मंत्री संजय शिरसाटांना आलेला राग किती निरर्थक आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेवरून कोणालाही समजेल. सध्याच्या राजकारणाचा दर्जा पाहता तसं बघितलं तर फार काही घडलंच नव्हतं. एवढंच झालं की शनिवारी नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रणच देण्यात आलं नाही. कार्यक्रम आयोजित केला होता नवी मुंबई विमानतळ प्रशासनानं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री आदिती तटकरे यांना आमंत्रण होती. पण उपमुख्यमंत्री शिंदेंना आमंत्रण न आल्याची खोट काढत काहींनी निरर्थक प्रश्नांची चर्चा सुरू केली. काहींनी विचारलं, सिडकोचे अध्यक्ष असूनही आमंत्रण कसं टाळलं. काहींना प्रश्न पडला की नगरविकास मंत्र्यांनाच आमंत्रण कसं गेलं नाही. तर काहींना वाटलं की किमान जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तरी आमंत्रण द्यायला हवं होतं. यजमान आणि पाहुणे या दोघांपेक्षाही यातलं राजकारण ठळकपणे दिसलं ते विरोधक असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला. त्यांची आडवा आणि जिरवा चालू आहे. आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय. अशा शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करतात, एकनाथ शिंदेनाच कार्यक्रमात निमंत्रण नाही, यावरून आता मोठी चर्चा रंगली. दिलं पाहिजे. नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते, सत्य आहे. कार्यक्रम होता नवी मुंबईत, त्यामुळे नवी मुंबईतले भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असणारे सलोख्याचे संबंध आणि घनिष्ठ मैत्री महाराष्ट्राला चांगलीच माहीत आहे. तरी सुद्धा ही मैत्रीची गणितं समजून न घेता शिवसेनेचे नेते अधिकाऱ्यांवर संतापले आणि थेट कॅबिनेटमध्ये याची तक्रार करण्याचा इशारा दिला. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे. मला असं वाटतं की एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे. त्यांनी ते समजावं. पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबाचे येणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार. अखेर उपमुख्यमंत्री शिंदेंना जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा हे आमंत्रण निमंत्रण प्रकरण किती किरकोळ आणि अदखलपात्र आहे याची सर्वांनाच प्रचिती आली. एकनाथ शिंदेंचा समजूतदारपणा त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होता. पण या प्रकरणाचा बाऊ करणाऱ्यांचं लक्ष शिंदेंच्या शब्दांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनकडे जास्त होतं. मी तर काय बोललोच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावर मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत, त्या मुद्द्याला धरून कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा, हे याच्यामध्ये. हा मुद्दा राजकारण करण्यासारखा नाही असं शिंदेंनी सांगितलं. आणि भाजपच्या नेत्यांनीही या विषयावर बोलणं टाळत शिंदेंचं म्हणणं खरं करून दाखवलं. आमंत्रण न देण्यासारख्या किरकोळ गोष्टी शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील राजकीय एकोप्याची वीण उसवू शकत नाहीत हे सिद्ध झालं. आणि नवी मुंबईत भाजप शिवसेनेतलं घनिष्ठ नातं आजही तितकंच घनिष्ठ असल्यावर शिक्कामोर्तबही झालं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.